महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेत्यांची स्वतःची शक्तीस्थळे आहेत। तिथे त्या नेत्यांचे सर्वस्वी वर्चस्व आहे। त्यांना त्यांच्या साम्राज्यात कोणाचीच ढवळाढवळ नको असते। ठाणे आणि नवी मुंबईतील सत्ता समीकरणं नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत। एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची कमान हाती घेतल्यापासून गणेश नाईक आणि शिंदे यांच्यात मात्र सुप्त संघर्ष सुरू आहे। सध्या राज्यात या संघर्षाची जोरदार चर्चा आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हा वादही सुरू आहे। या वादात स्वबळावर लढणारी काँग्रेस महायुतीवर टोकाचे आरोप करते। प्रचाराचे अवघे 2 दिवस बाकी आहेत। शेवटच्या टप्प्यात आरोपांची धार अधिक तीक्ष्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। स्थानिक निवडणुकीत तेथील विकासावर चर्चा होण्याऐवजी त्यात राजकीय उट्टे काढण्याची स्पर्धा सध्या सुरू आहे। पालिका निवडणुकीतून विकास, पायाभूत सुविधांचे मुद्दे दूर। स्थानिक विकासावर चर्चा होण्याऐवजी राजकीय उट्टे काढण्याची स्पर्धा। शेवटच्या टप्प्यात आरोपांची धार अधिक तीक्ष्ण होण्याची शक्यता। राजकीय संघर्षात स्थानिक मतदारांची घुसमट। सध्याच्या राजकारणात नवी मुंबई सर्वाधिक चर्चेत आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेले 2 नेते एकमेकांविरुद्ध दंड थोपटून तयार आहेत। नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या शाब्दिक युद्धानं टोक गाठलंय। भ्रष्टाचारचा पैसा राजकारणामध्ये वापरता मनी आफ्टर पॉवर आणि पॉवर आफ्टर मनी, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा। आणि म्हणून मी बोलतो की हरामाचा पैसा तर नवी मुंबईमध्ये वाटायला सुरुवात केली, पण नवी मुंबईची स्वाभिमानी जनता हा पैसा स्वीकारणार नाही। ज्या लोकांनी इकडे मालक म्हणून स्वतःला समजलं त्या ठिकाणी जनता मालक असते आणि लोकप्रतिनिधी हे सेवक असतात। आता या सगळ्या आरोपाला मी आता उत्तर देऊ इच्छित नाही। मी योग्य वेळी योग्य उत्तर देईन, मला सगळं माहिती आहे। पक्षानं परवानगी दिल्यास शिंदेंचा टांगा पलटी करू अशी टीका गणेश नाईक यांनी करताच एकनाथ शिंदेंकडून शंभूराज देसाई यांनी आम्हीच त्यांचा टांगा पलटी करून घोडेही गायब करू असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलाय। या ठिकाणी कारभार करणाऱ्यांचा जो हुकुमशाही पद्धतीचा कारभार आहे तो बदलला पाहिजे, परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे आणि आम्ही त्यांचा टांगा पलटी करू आणि घोडे फरार करू। अरे बच्चनजी, हा गणेश नाईक आहे। ज्या शाळेत तुम्ही शिकले ना त्या शाळेचा प्रिन्सिपल गणेश नाईक होता। 2022ला आम्ही ज्यांचा टांगापलटी केला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यामुळं गणेश नाईक साहेब पुन्हा मंत्री होऊ शकले। 2022ला जर आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 50 आमदारांनी भूमिका घेतली नसती तर हे सरकार त्यावेळेचं येऊ शकलं नसतं। त्यामुळे मला आता जुन्या गोष्टी बोलायच्या नाहीत। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर प्रथमच त्यांची संयुक्त मुलाखत दिली। या मुलाखतीत ठाकरे बंधूंनी भाजप आणि शिंदे यांच्यावर ठाकरी फटकारे मारत मोदी शहांना टार्गेट केलंय। या मुलाखतीत भाजपचा मुंबई तोडण्याचा डाव उधळून लावण्याचं आवाहन दोनही ठाकरे यांनी मतदारांना केलंय। ठाकरे यांच्या या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले। महाराष्ट्र आपला आहे आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील। की माणसं नुसती येत नाही आहेत, हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही आहेत, हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत। आणि जी जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे। महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही। महाराष्ट्रापासून मुंबई कोण तोडू शकतं, कोणी तोडू शकत नाही, त्यांनाही माहिती आहे। पण विकासावर बोलता येत नाही, सांगण्यासारखं 25 वर्षात काही नाही, म्हणून अशा प्रकारचे मुद्दे ते मांडतायत। म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा म्हणजे माझा सल्ला ते ऐकतील असं नाही, फुकटचे सल्लेही देऊ नयेत तरी सल्ला देतो, आपला स्क्रिप्ट रायटर बदला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झालीये अशी खोचक टीका केली।
त्याला प्रत्युत्तर देताना सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांची अवस्था नटसम्राट मधील आता कुणी घर देतं का घर अशी झालीये असा पलटवार केलाय. आता राग येईल, पण भाजपची अवस्था पिंजरा नावाचा एक पिक्चर होता. पिंजरा नावाचा सिनेमा होता. त्या पिंजऱ्याच्या सिनेमात ते मास्तर होता, तशी आता भाजपची अवस्था झाली. मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुंतुन हातात घेऊन सर्वात पुढे उभा राहायला लागला. जयंतरावांच्या ह्या वाक्यानंतर त्यांची स्थिती त्या नटसम्राट मधल्या नटसम्राटासारखी झाली. कोणी घर देता का हो घर, कोणी घर देता का हो घर, तसं कोणी पक्ष घेताय का हो, मला घेताय का हो, मला घेताय का हो, अशी झाल्यामुळे ती सैरभर झाली. निवडणुकीचा संघर्ष आता अधिक टोकदार होईल. सर्वपक्षीय नेत्यांनी प्रचारात तेथील स्थानिक मुद्द्यांवर भर देण्याऐवजी राजकीय उणीधुणी काढण्यात स्वारस्य केलंय. मतदारांना त्यांच्या राजकीय संघर्षाऐवजी विभागाच्या विकासावरील कामांची आवश्यकता असते. मात्र केवळ विकासाचे कागदी घोडे आत्ताही नाचवले जातात आणि मतदार राजकीय संघर्षात भरडला जातोय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.